संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवर एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचलेला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांच्या निमंत्रणावरून बारामतीमध्ये येणार आहेत. शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या नव्या वास्तूतील प्रतिमांचं मोदींच्या हस्ते अनावरण होणार आहे. 16 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यासाठी बारामतीत येणार आहेत. स्वतः शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे. मोदीजींना पत्र लिहिलेलं आहे. आम्ही त्या प्रोग्राम नक्की कसा असेल, 30 तारीख का एखादा दिवस पुढे मागे होईल, या सगळ्याचा फॉलोअप आम्ही करतोय. एकदा कन्फर्मेशनचं पत्र आलं. काही दिवसांपूर्वी रेवती सुळेच्या दिल्लीच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी मोदींनी हजेरी लावली होती. यावेळी शरद पवार गटाचे झाडून सगळे नेते मोदींच्या सरबराईसाठी उपस्थित होते. त्यानंतर अवघ्या 2 महिन्यांच्या अंतरानं मोदी स्वतः बारामतीत पवारांच्या कार्यक्रमाला येणार असल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. भाजपनं या दौऱ्याचा वेगळा अर्थ काढू नये असं सांगितलंय. याआधी देखील बघितलं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी याच्यापूर्वी देखील बारामतीमध्ये आलेले आहेत आणि शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळं अशा कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी येणं याच्यामध्ये काहीही गैर नाही, काहीही चुकीचं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना देखील शरद पवार साहेब केंद्रामध्ये कृषी मंत्री होते. त्याही वेळेला सर्वाधिक मदत गुजरातला कोणी केलं असेल तर शरद पवार साहेबांनी केलं असं मोदी साहेबांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. जेव्हा पवार साहेब केंद्रामध्ये कृषी मंत्री होते तेव्हापासून मोदीजींचे आणि पवार साहेबांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळं लगेच याचा काहीतरी अन्वयार्थ करणं चुकीचं ठरेल. कुणीही काहीही म्हटलं तरी मोदी आणि पवार यांच्यामधील वाढलेल्या भेटीगाठी राजकीय अभ्यासकांच्या नजरेतून सुटलेल्या नाहीत. मोदी पवार यांची वाढलेली जवळीक येणाऱ्या काळामध्ये UPA-साठी नक्कीच चिंतेची गोष्ट म्हणावी लागेल. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र, बारामती.